लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील 2 ठिकाणी झालेल्या घरफोडी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत धक्कादायक खुलासा केला असून चोरी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। दिनांक 31 मार्च 2025 रोजी संतोष पांडुरंग फुले राहणार चौकाघाटी हॉटेल प्राची समोर आणि एकनाथ कचरू पवार राहणार मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती। याबाबत फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 173 व 174/2025 कलम 33-1-4-305 BNS नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपास करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरून येणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने आपले नाव बालूसिंग अमरसिंग टाक वय 28 वर्ष राहणार तीर्थपुरी तालुका घनसांगवी जिल्हा जालना असे सांगितले। त्याने फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथून हिरो होंडा सीडी डिलक्स मोटारसायकल चोरी करून साथीदारासह वरील 2 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली। बालूसिंग टाक विरुद्ध लातूर व जालना जिल्ह्यातही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। पुढील तपासासाठी आरोपीला फुलंब्री पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, वाहन चालक संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांच्या पथकाने केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.